राजू पहिलाच चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न झाला होता. डायरेक्ट हिट लागली असती तर नक्कीच राजूला मात्र धोक्याची घंटा वाजली असती. नक्कीच पहिल्या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आले. एका सिंगलच्या साह्यानं संघाचा अकाउंट ओपन झालं. एक धाव लगावले गेले. कुठेतरी लक्ष्मणनं थोडासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण जसा चेंडू पडला त्यानंतर थोडासा उसळी घेतल्या आणि सरळ निघून चालला एसटी रक्षकाच्या हातात. परंतु एसटी रक्षकानं थोडीशी चुकी केली आणि त्यानंतर एक सिंगल आली. एका सिंगलच्या संख्येनं टोटल धावफलकाचा विचार केला तर एक धाव. हॅलो, पण काय चेक करायचं नक्की? डायरेक्ट हिट लागले का चेक करायचे? बॅटर सेफ आहे. पण फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता. पंच फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता ना हा, जो चेक केला तो रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा होता. यस, पंचांचा डिसिजन होता. पहिलाच चेंडू राजूना नक्कीच बॅटच्या टो एंडला लागला आणि त्यानंतर एकच सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साह्यानं टोटल 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 2 धावा. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला लक्ष्मण. नक्कीच लक्ष्मणचा विचार केला तर हा देखील विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतोय कलोते मोकाशी संघाकडून. जसं म्हटलं होतं विस्फोटक फलंदाज म्हटला जातो आणि त्यानंतर लगेच त्याचं सिद्ध कर त्यासाठी ओळखला जातो आणि नक्कीच डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. लक्ष्मण जसं म्हटलं जातं विस्फोटक फलंदाज आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानात सिद्ध करत स्वतःला. नक्कीच षटकाराला आणि षटकाराच्या सहाय्यानं टोटल 8 धावा. पुन्हा एकदा अगदी ब्लॉकला चेंडू आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. कुठेतरी दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण लक्ष्मणला देखील माहिती आहे मागच्या चेंडूचा विचार केला तर मोठा फटका आला. त्यानंतर एक सिंगल आणि आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला येऊन थांबलाय लक्ष्मण, कारण लक्ष्मणला देखील माहिती आहे जो आता स्ट्राईकला आलाय राजू, तो राजू मध्ये ती ताकद पाहायला मिळते, ती क्षमता पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू द बॉलर. जबरदस्त स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला, परंतु चेंडू सरळ जमिनीला दान होतं. एक झेल मात्र नक्कीच ड्रॉप झाला आणि नक्कीच इथून राजूला जीवनदान मिळालंय, परंतु अशा झेल पकडल्या जात नाहीत, त्या चिपकल्या जात आहेत. डॉट चेंडू, शेवटचा चेंडू अजूनही P1चा बाकी राहिलाय. पुन्हा एकदा अगदीच कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं चुकी केले, नशिबाची साथ मिळाली राजूला आणि नक्कीच चौकाराच्या साह्याने षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र
बिनबाद 13 डीजे मास्टरला संधी. विचार केला तर खूप उशिरा स्पर्धा चालू झाली. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहन सज्ज झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक षटकार आणि एका चौकाराच्या जोरावरती कलोते मोकेशी संघानं P1च्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा गोळा केल्या आहेत. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि आता मात्र इथून फील्ड देखील खुली झाली आहे. आता मात्र गोलंदाजांना मात्र तितकंच एफर्ट पाहायला मिळतील कारण क्षेत्ररक्षक आता बाउंड्री लाईनचा ताबा घेणार आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना आता पराकाष्ठा करावी लागेल. जबरदस्त चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि त्यानंतर पंच सांगतात हा डाव्या एसटीचा बाहेर आलाय. एक अव्वंतर धाव्याने पुन्हा एकदा धाव पल्ला काढलं. टोटल 14 अंकेवरती. एक डावखुरी आताचा गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहन हा गोलंदाज पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू अगदी मागच्या चेंडूचा विचार केला तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला होता. या चेंडूचा विचार केला तर नक्कीच अगदी खोलवर पद्धतीने चेंडू फेकला गेला आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रोहन या गोलंदाजानं मागच्या चेंडूवर जरूर पंचांना आव्हान तर घोषित केला. नंतर गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं होतं. ते कमबॅक पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रणब पंचांच्या डाव्या बाजूनं. पुन्हा एकदा हलक्या हातानं नक्कीच डीप मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकाच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानलं. एकच धाव मिळाले. एका धावेने पुन्हा एकदा टोटल जाऊन पोहोचली ती 15 अंकावरती. लॉर फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय परंतु गॅप सिलेक्शन चांगलं. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार. खरोखरच कुठेतरी आडव्या बॅटने खेळला असताना तर नक्कीच मोठा फटका सजवला असता परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सजवला. चला बॅट घेऊन जा. खरोखरच जबरदस्त अगदी लोअर फुल टॉस होता परंतु राजून स्ट्रेट राऊंड द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक झाला. नक्कीच गॅप सिलेक्शन चांगला असल्यामुळे नक्कीच कुठेतरी झेल झाली नाहीये आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या जोरावर टोटल 16 धाव्यांवर जाऊन पोहोचलाय कलोते मोकाशी संघ. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र नक्कीच मोठी विकेट तंबूच्या आश्रयाला आली. बॅक टू द डगआउट. लक्ष्मण आणि डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. खरोखरच एक मोठी विकेट तंबूच्या आश्रयाला येऊन थांबले आणि त्यानंतर लक्ष्मणची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय विजय. जबरदस्त विजयकडे देखील ताकद पाहायला मिळतीये. नक्कीच ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर करणं गरजेचं असेल कारण प्रत्येक चेंडू वर षटकार चौकार येणार नाहीयेत.
पहिलाच चेंडू अगदी पडल्यानंतर थोडीशी उसळी घेते रनआउटला संधी पाहता क्षणी काय घडलं जातंय. एसटी रक्षक जरूर चुका करते परंतु बॅकअप चांगलं मिळते. फाईन लेग आणि फर्स्ट स्लिप मध्ये नक्कीच चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजानं कमबॅक करून ठेवलंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक करून दिलंय कासगाव संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका. गॅप सिलेक्शन झालं नाहीये. नक्कीच एक सिंगल मिळेल कारण लॉंग ऑफला मात्र चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 17 धावा. फक्त गोलंदाज रोहन या गोलंदाजानं अवघ्या 4च धावा खर्च केल्यात आणि मोठी विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आली. अर्थातच ज्याचं नाव लक्ष्मण तो तंबूच्या आश्रयाला येऊन थांबलाय. हॅलो, चला कासगाव संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही शेवटच्या 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये 17 बनवल्यात. अजून येणारे 12 चेंडू किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल कारण मागच्या गोलंदाजाचा विचार केला होऊन या गोलंदाजानं नक्कीच 4च धावा खर्च करत एक महत्वाची विकेट मिळवली आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय ऋतिक. ऋतिकला देखील चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल कारण कलोते संघाचा विचार केला तर विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतात परंतु त्या फलंदाजानं आतापर्यंत विचार केला तर थांबवण्यात यश आलं होतं गोलंदाज रोहन या गोलंदाजाला. पहिलाच चेंडू अगदी ब्लॉकरला चेंडू टाकला होता त्यावर फक्त सन्मान देण्याचं काम केलं विजय या फलंदाजानं आणि नक्कीच पॉइंट मध्ये चेंडू उचलला तोपर्यंत एकच धाव मिळाली. एका धावेने आता स्ट्राईकला असेल तो राजू. राजू या फलंदाजाचा विचार केला तर 2 दिवसापूर्वी नक्कीच कलोते मोकाशी संघ याच मैदानावरती खेळला होता. त्या सामन्यामध्ये नक्कीच राजू मात्र शांत राहिला होता. लॉल फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक. राजू नक्कीच स्वतःवरती नाराज असेल कारण गोलंदाजानं चेंडूची गती कमी केली होती. त्यानंतर राजूला मात्र मोठा फटका मारता आला नाही आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. एक सिंगलच्या सहाय्यानं टोटल 19 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. रिव्हर्स अटेंड केलाय. काय फटका सजवलाय. नक्कीच डीजे मास्टरला संधी मिळाली. या सजवला कारण सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. त्यानंतर विजयनं नक्कीच आडव्या बॅटनं धावा गोळा करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा मोठा फटका. जसा आडव्या बॅटनं चेंडू ला सीमारेषा बाहेर पाठवलं आणि त्यानंतर नक्कीच कुठेतरी गोलंदाजाची लाईन लेंथ भरकटली आणि त्यानंतर येणारा दुसरा मोठा फटका. नक्कीच चौकार आला. जबरदस्त फटकेबाजी आता पाहायला मिळतीये कारण मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ शांत राहून चालणार नाहीये कलोते मोकाशी संघाला कारण कासगाव संघाचा विचार केला तर तितक्याच ताकदीचे फलंदाज देखील पाहायला मिळते कारण गोलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळेल. जरूर 2 चेंडू महागडे ठरलेत परंतु पुन्हा एकदा गोलंदाजानं कमबॅक करून दिलंय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. 2 मोठे फटके आले. त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता विजय या फलंदाजानं परंतु तो चेंडू बॅटवरती आला नाही आणि एक सिंगल आली. पुन्हा एकदा मोठा फटका मिस झालाय. राजूला आतापर्यंत विचार केला तर राजूला मात्र एकच
फटका मारता आलाय तो म्हणजे एक चौकार लगावला होता आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा देखील येतोय आणि 3 षटकाच्या समाप्ती संघाची धाव संख्या झाली ती मात्र 23 धावा. 10च्या सरासरीनं धावा गोळा केल्यात कलोते मोकशी संघानं. अजूनही शेवटचे 6 चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका कासगाव संघ, आपल्याला विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू. स्लॉग वरचं षटक कोण हाताळणार? नक्कीच इथून नक्कीच 40 ते 45 धावा जरी झाल्या तरी नक्कीच सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते अगदी स्लॉग वरचं षटक हाताळण्यासाठी. पांड्या शेवटचे 6 चेंडू. राजूला आतापर्यंत एकच मोठा फटका मारता आलाय आणि त्यानंतर साथ दिली ती विजयनं. विजयचा विचार केला तर एक चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक बाजू लावून धरली आहे, कारण वरती खेळतोय. जबरदस्त फटका सजवला होता, अगदी रिवर्सला षटकार सजवला होता. मोठा फटका जसा बॅटच्या रॅडर मध्ये आला तसा पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. नक्कीच डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळतीये. जबरदस्त फटका जसा बॅटच्या रेडर मध्ये आला तसा पार्किंग प्लॉट मध्ये नक्कीच चेंडूला फेकून दिलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून येणारा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर झाला होता. नक्कीच आता मात्र चेंडूची गती पाहिली आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय. जरूर एक निर्धाव चेंडूची सांगता येते. पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. इथून मात्र एकच धाव. दुसरीचा प्रयत्न चालू होणार का? अरे पाहता क्षणी काय घडलं जाते. नक्कीच आता मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलाय पंचांनी. नक्कीच कुठेतरी असं वाटलं की सिंगल होईल. पाहता क्षणी 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी. यस, इथून बॅटर सेफ असेल. नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेनं पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले ते 38 या अंकावरती. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. राजूला माहिती आहे बॅटवर बॉल लागत नाही आणि त्यानंतर यानंतर सेकंड राऊंडची मॅच रंगणार. पहिला सामना जिंकला होता अर्थातच लोणावळा संघानं आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात फाईट देणारा अर्थातच कसई शेतसंघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. लॉर अगदी स्लोवर गतीने चेंडू फेकला होता. फलंदाजांना पाहिलं आणि त्यानंतर षटकार सजवला लॉंगअपच्या डोक्यावरून. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. षटकार मागच्या चेंडूवरती गती कमी केली होती आणि ते गती जशी कमी झाली त्यानंतर फलंदाज विजयने ती ओळखली, पारखले आणि नक्कीच मोठा फटका सजवला. योगेश हुला, आपण कुठे असाल तर आपला परमित्र आपला वाट पाहतोय मुख्य मंचाच्या पाठीमागे. पुन्हा एकदा नक्कीच सिंगल आली. नक्कीच अलाउन द ग्राउंड. एकच सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न चालू होणार का? पाहता क्षणी काय घडलं जातंय. एकच सिंगल आली. षटक क्रमांक 4 समाप्तीचा इशारा येतोय आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान. चला लोणावळा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळणार कसई शेत संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण त्वरित
मुख्य मंचावरती यायचंय आणि नाणेफेकीचं कौल मात्र करायचंय. हल चला कसं शेत संघ आपला कारण लोणावळा संघाचा कर्णधार आलाय तर आपण कसं शेत संघाला विनंती करतो त्वरित कर्णधार पाठवायचा आहे. कसं शेत संघ आपण स्पीडअप करा कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. चला कलोते मोकाशी संघाला विनंती आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि त्यानंतर कासगाव संघाला विनंती आपण सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवा कारण कलोते मोकाशी संघानं 24 चेंडूंचा खेळ करत नक्कीच 45 धावा गोळा केल्या त्यानं जिंकण्यासाठी 46 धाब्यांचं आव्हान असेल कासगाव संघासमोर. चला कासगाव संघ आपल्याला विनंती आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला नाणेफेकीचं कौल होतोय. सेकंड राऊंडचा सामना रंगणार लोणावळा विरुद्ध कासगाव संघ सॉरी कसई शेत संघ. नाणेफेकीचा कॉल केलाय लोणावळा संघानं. लोणावळा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम नक्कीच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय संजीव इलेव्हन लोणावळा संघानं आणि कसई शेत संघाच्या वाट्याला गोलंदाजी आली. 45 धावा जिंकण्यासाठी 46चं आव्हान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय विजय ज्यानं जबरदस्त खेळी केली होती तोच विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय कारण 46 धावा रोखायच्या जर जिंकायचं असेल तर 46 धावा रोखायच्यात. हाच कलोते मोकाशी अगदीच दुसऱ्या दिवशी सामना पाहायला दुसऱ्या दिवशी अगदी सामना रंगला होता मोहदर संघासमोर. नक्कीच 3 चेंडू 14ची गरज असताना 2 चेंडू लगातारचे 2 षटकार सजवले गेले होते कलोते मोकाशी संघाकडून आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 2 धावा असताना संघ पराभूत झाला होता. पहिलाच चेंडू लोअर फुल टॉस गॅप सिलेक्शन चांगलं झालंय परंतु चेंडू क्षेत्ररक्षकानं गॅप जरूर कव्हर केली जागा कव्हर केली आणि त्यानंतर नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेने येथे मात्र कासगाव संघाचं अकाउंट ओपन झालं 2 या अंकेनं. टोटल 2 धावा. हल हल चेक यस जरूर जबरदस्त फटका सजवला होता. नक्कीच 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस नक्कीच यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली डायरेक्ट हिट देखील झाली पंचांकडे लाऊड अपील झाले पंचांना तिसऱ्या पंचांना रेफर केलंय
नक्कीच काय घडेल मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट लागले धोक्याची घंटा देखील वाजली आहे. एस येथून मात्र फलंदाज सेफ असेल. नक्कीच एक सिंगल नक्कीच इथे मात्र धोक्यात आली होती आणि त्यानंतर नक्कीच एक सिंगल आली. सिंगलच्या साहाय्याने टोटल 3 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटने खेळून काढायचा होता. नक्कीच कुठेतरी झेलची नक्कीच नामी संधी पाहायला मिळाली होती परंतु क्षेत्ररक्षकानं स्वतःला थांबवला आणि त्यानंतर वन बाउन्स चेंडू कॅरी केला. तोपर्यंत पाहता क्षणी 1 धाव पूर्ण झाली आहे. कुठेतरी चुकी झाली आहे फलंदाजाकडून सॉरी क्षेत्ररक्षकाकडून आणि नक्कीच ती चुकी महागडी कितपर्यंत ठरणार. ऋतिकला नक्कीच कुठेतरी हा जीवनदान पाहायला मिळेल कारण जी झेल पकडायची होती ती झेल मात्र सरळ जमिनीला दान झाली आहे. मोठा फटका मारायचा होता परंतु मोठा फटका येत नाही कारण धावफलकाचा विचार केला तर 46चा पाठलाग करायचा आहे. तोपर्यंत जर विचार केला तर P1च्या षटकामध्ये ज्या धावा येणं गरजेचं असतील त्या धावा आतापर्यंत येत नाहीयेत कासगाव संघाकडून. मोठा फटका येत नाही आतापर्यंत विचार केला तर दोन्ही फलंदाजांना थांबवण्यात यश आले. विजय या गोलंदाजाला. रिव्हर्स अटेम्प्ट सरळ बॅटनं धावा येत नाही तर उलटी बॅट नक्कीच चालवली जाते परंतु रिवर्स फटका हा असा फटका म्हटला जातो चली तो सामने वाले की गर्दन काट देती है अगर ना चली तो खुद की कटने में देरी नहीं लगती है. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज विजय या गोलंदाजानं. लॉर फुल टॉस आणि नक्कीच षटकाराला अगदीच शेवटच्या चेंडूवरती मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार सजवला गेल्याने षटक क्रमांक 1 समाप्तीच्या नंतर डीजे मास्टरला संधी मिळाली. चला कोलोते मोकाशी संघ आपल्याला विनंती आपण जास्तचा वेळ घेऊ नका कारण
अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. नक्कीच नाणेफेकीचं कौल जिंकला अर्थातच लोणावळा संघानं नाणेफेकीचं कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कसई शेत संघाच्या वाट्याला मात्र कसई शेत संघाच्या वाट्याला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आलाय आणि त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज उमेश. पहिल्या षटकाचा विचार केला तर जबरदस्त 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला होता. 5 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्या होत्या विजयनं आणि त्यानंतर अगदीच शेवटच्या चेंडूवरती फलंदाजानं षटकार सजवला आणि नक्कीच षटकाराच्या साहाय्याने टोटल 10 धावा. जबरदस्त चेंडू पाहायला मिळत आहे. पंच सांगतात अव्वंतर चेंडू आलाय डाव्या एसटीच्या बाहेर आला. अव्वंतर धाववाली आहे, अव्वंतर धाववाली आहे. एका धावेने टोटल 11 धावा. कासगाव संघाचा विचार केला तर धावा कशा येऊ त्या धावा येणं गरजेचं आहे कासगाव संघासाठी. कारण जितक्या अव्वंतर धावा येतील तितक्या कासगाव संघासाठी समीकरण सोपं होणार. समीकरण जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा बाउन्सर जरूर फेकला होता परंतु 1 बाउन्स वॉर्निंग देखील दिली गेली आहे पंचांकडून. यानंतर जर असा चेंडू फेकला तर नक्कीच पंचांकडून नो घोषित केला जाईल आणि त्यानंतर टोटल अव्वंतर धावेने पुन्हा एकदा धावफलक टोटल 12 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 34 धाव्यांची गरज. 18 चेंडू 34ची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये कासगाव संघाला जिंकायचे असेल तर मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक झाला. चेंडू खाली स्वतः संघाचा कर्णधार लक्ष्मण असेल. कोणती चुकी होणार नाहीये आणि बॅक टू द डगआउट. ऋतिक संपलाय ऋतिकचा खेळ आणि डीजे मास्टरला मिळाली संधी. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. जरूर गोलंदाजाचा विचार केला उमेशनं 2 चेंडू जरूर अफंतर फेकले होते. त्यानंतर गोलंदाज दबावाखाली होता. त्यानंतर उमेशचा विचार केला तर अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता परंतु फलंदाजाला तो कलेक्ट करता आला नाही आणि चेंडूनं मात्र सरळ लॉंगअपचा एरिया निवडला आणि त्यानंतर लॉंगअपला कोणतीही चुकी झाली नाही. संघाचा कर्णधार अर्थातच लक्ष्मण. जबरदस्त झेल पाहायला मिळाली लक्ष्मणकडून आणि त्यानंतर संपवलाय ऋतिकचा खेळ आणि ऋतिकची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चिंतामण दाखल झालाय. 1 डाऊन साठी आलाय चिंतामण. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजांकडून कारण थोडस अभ्यंतर चेंडू फेकल्यानंतर लाईन लेंथ भरकटली होती. पुन्हा एकदा डाव्या एसटीचा बाहेर आलाय. जसा विकेट आला त्यानंतर पुन्हा एकदा दबावाखाली येतोय. खरं तर आता मात्र फलंदाजाला दबावाखाली येणं होतं परंतु तसं घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा दबावाखाली आलाय आणि त्याच दबावात असताना नक्कीच डीप मिडविकेटच्या डोक्यावरून येणारा शंकनाथ करणारा षटकार सजवला गेलाय. डीजे मास्टरला संधी मिळाली आहे.
उपज केलं आणि काय घडलं जात आहे नक्कीच 3 धावा मिळतील. काय घडलं जात आहे जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा देऊन बसलाय कलोते मोकाशी संघ. धावा रोखायच्या त्यामध्ये धावा लीक केल्या जात आहेत कलोते मोकाशी संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. कारण क्षेत्ररक्षण आजच्या दिवसाचं पाहिलं तर थोडस लेझी पाहायला मिळतोय. टोटल 22 या अंकावरती आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 चेंडू आणि 24ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला आहोत. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटने धावा येतात, आडव्या बॅटनं धावा येत नाहीयेत. सरळ बॅटनं धावा येत असतील तर आडवी बॅट फिरवणं का गरजेचं असतं फलंदाजांसाठी. नक्कीच आता मात्र हेच सांगत असताना चिंतामण नक्कीच फलंदाजाला सांगतोय तू फक्त मला स्ट्राईक दे. कारण चिंतामणच्या बॅटमधचा विचार केला तर नक्कीच मोठे फटके येत आहेत. पुन्हा एकदा अगदी लॉंग ऑफला चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकच धाव मिळेल. कारण एका धाब्यानं कळतोय मोकाशी संघाला देखील राहत की सास मिळू शकते. आणि टोटली विचार केला तर 23 धावा. अजूनही 23 धाब्यांची गरज. अजूनही 23 धाब्यांची गरज. मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅक टू द बॉलर. काय घडलं जाते गोलंदाज खरं तर विचार केला तर नक्कीच कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला आवाज देत होता. त्यानंतर कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं गोलंदाजाला आवाज दिला आणि आता मात्र संपवलाय चिंतामणीचा खेळ. टीजे मास्टरला संधी मिळाली आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका. त्वरित क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं आणि त्यानंतर तिसऱ्या दुसऱ्या षटकाच्या जर शेवटचा चेंडूचा विचार केला उमेशनं एक जबरदस्त चेंडू हाताळला होता आणि एक महत्वाची विकेट चिंतामणीच्या बॅटमधनं ज्या धावा येत होत्या त्या चिंतामणीला मात्र थांबवलंय. आणि त्यानंतर चिंतामणीची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल झालाय. ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं तोच रोहन. वैयक्तिक 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच रोहन सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज असणारे मैदानाच्या आतमध्ये कासगाव संघाला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुभाष. 12 चेंडू 23ची गरज. पहिलाच चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा अगदीच हुक करायचा होता आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक निर्धाव चेंडू समीकरण थोडस अजून महागडं होणार. गोलंदाज सुभाष
आता मात्र स्वीट ऑफ दी साऊंड आणि डीजे मास्टरला संधी मिळाली. मध्ये जुना बॉल द्या, कारण जबरदस्त फटका सजवला. अगदी डीप मिड विकेटच्या वरून विजयाचा शंखनाद करणारा षटकार सजला गेला. पांड्या या फलंदाजानं खरोखरच कुठेतरी असं वाटलं होतं की पहिला चेंडू अगदी स्लोवर पद्धतीने फेकला होता, बाउन्सर जरूर होता. चला मॅच बॉल आलाय, चला मॅच बॉल फेकायचा आहे. जोपर्यंत कासगाव संघाचा पांड्या जो सलामीला सलामीला आलेला फलंदाज पांड्या मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत कासगाव संघ सामना सोडायला तयार नाहीये, कारण शेवटच्या क्षणापर्यंत पांड्याकडे ताकद राहिली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, एक हिट देखील झाली. काय घडलं जात आहे नक्कीच. पंचांचं स्पिंगर ऑन. पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी मिळाली. चला फलंदाज या लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण स्ट्राईकला आले तो सतीश. हाल हाल चला सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पाहता क्षणी नक्कीच सामन्याचं चित्र बदललं. जरूर षटकार आला, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाज सुभाषनं कमबॅक करून दिले. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अगदी कव्हर्सला चेंडू उडाला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर होता, परंतु नक्कीच कुठेतरी 2 धावा वाचल्या गेल्या आहेत. आणि 2 धावा आणि आता मात्र थोडीशी चुकी झाली आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. टोटल 2 धावेचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर तिसरी धाव देखील पाहता क्षणी कंप्लीट झाली आणि टोटल 3 धावेने पुन्हा एकदा धावफलक हललं. आता मात्र धावफलकाचा विचार केला तर 32 धावांवर जाऊन थांबलंय. 32 धावा, 46चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत विचार केला तर 32 धावा गोळा झाल्या आहेत. पुन्हा एकदा हलक्या हातानं दिशा दाखवली. नक्कीच फाईन लेगला चेंडू क्लिअर करणार आणि नक्कीच डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. ठोक डीजे. नक्कीच जबरदस्त फटका सजवला, अगदी फाईन लेगला. पुन्हा एकदा तोच फटका सजवला गेला. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि नक्कीच इथून मात्र एकच धाव मिळाली. एका धावेनं नक्कीच पुन्हा एकदा थोडीशी फंबल पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा येतोय आणि 3 षटकाच्या समाप्ती केला. आता मात्र समीकरण उरले 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवर कोण येणार? 9 धावा वाचवायच्या आहेत. धावफलकाचा विचार केला तर 37. 6 चेंडू 9 धावा. चला पंच स्पीडअप घ्या. कलोते मोकाशी संघाला विनंती, आपण स्पीडअप करा आणि 9 धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण सज्ज होणार हे पाहणं गरजेचं असेल,
कारण जो सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा राहिलाय. पांड्या, ज्या पांड्याचा विचार केला त्यानं आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार 12 चेंडूंचा खेळ करत 21 धावा गोळा केल्यात. वैयक्तिक 21 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय आणि 6 चेंडू आणि 9ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण. 6 चेंडू 9ची गरज गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण. संघाचा कर्णधार अनुभव पाहायला मिळते. 6 चेंडू 9. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. एका साईडला सलामीला आलेला यंग टॅलेंट असणारा पांड्या तर दुसऱ्या साईडला अनुभवाचा वापर करणारा फिरकीचा जादूगार लक्ष्मण. जबरदस्त रंगत पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाकडे तितक्याच ताकदीचे फलंदाज तितक्याच ताकदीचे गोलंदाज पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस, पंचानं नो चेंडू घोषित केलाय. पहिल्या चेंडूवरती लक्ष्मणनं चुकी केली. एक धाव तर नक्कीच झाली आहे. 1+1 अशा टोटल 2 धावा मिळतील आणि येणारा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिट. 9 धावा वाचवायच्या होत्या त्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती विमर फेकला दार संघाचा लक्ष्मण या गोलंदाजानं. आणि आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडून 7 धाव्यांचं. काय चेंडू टाकलाय पहा. जसा मागच्या चेंडूचा विचार केला जरूर खराब चेंडू फेकला होता त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलं आणि आता मात्र सतीशला मात्र थांबवलंय. 5 चेंडू 7ची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. काय चेंडू फेकला जातोय. सतीशला अजूनपर्यंत थांबवण्यात यश आलंय. मागच्या चेंडूचा विचार केला तर चुकी झाली होती आणि त्यानंतर लगातार 2 निर्धाव चेंडू आणि आता मात्र पांड्याकडे स्ट्राईक येणं गरजेचं असेल. जर कासगाव संघाला जिंकायचं असेल तर पांड्याला स्ट्राईकला येणं गरजेचं असेल, परंतु ती स्ट्राईक येईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. सतीशला स्ट्राईक देणं गरजेचं असेल पांड्याला, परंतु स्ट्राईक देण्यासाठी नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचं असेल. फटका बसला चेंडूला. उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली. विजय पोहोचणार नाहीये. एकच धाव मिळेल कारण पांड्याला देखील माहिती आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झाला तर 2 धावा गेल्या त्यानंतर अजूनही एखादा चेंडू निघाला ना तर मात्र सामना पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय कलोते मोकाशी संघ. 3 चेंडू 6ची गरज. स्ट्राईकला पांड्या, जो पांड्या सलामीला आलाय तोच पांड्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 3 चेंडू 6ची गरज असताना सामना रंगतदार पाहायला मिळतोय. काय घडलं जात आहे गोलंदाजाचं कौतुक पहा. जसा फलंदाज थोडासा सफल झाला त्यानंतर लाईन पाठी ठेवली आणि त्यानंतर पांड्याला वाटलं चेंडू सरळ निघून जाणार आहे अव्वंतर चेंडूसाठी, परंतु चेंडूनं पडल्यानंतर थोडीशी गती घेतली आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. याचसाठी म्हटलं जातं लक्ष्मण हा फिरकीचा जादूगार म्हटला जातो कारण दोन्ही साईडनं चेंडू आत बाहेर हातभर येतो आणि फटका बसला चेंडूला. उंची जास्त, लांबी कमी, परंतु चेंडू गॅप मध्ये आणि चेंडू खाली. शतरक्षक चुकी होणार नाहीये. बॅक टू द डगआउट. पांड्या ठोक डीजे. मनोज स्वतःला सिद्ध करायचं. एका चेंडूवरती 6 धावा गोळा करायचे. शेवटचा चेंडू 6 धावा. काय घडलं जात आहे. चेंडू अगोदर बॅट निघून गेली आणि त्यानंतर आज मात्र कलोते मोकाशी संघानं पहिल्या फेरीचा सामना जिंकला आणि नक्कीच इथून पुढील वाटचालीसाठी कलोते मोकाशी संघाला देखील हार्दिक शुभेच्छा आणि
हडलक टीम कासगाव संघ आणि यानंतर आम्ही कॉम बॉक्स मध्ये बदल करतोय. अजिंक्य सरांना विनंती करतो आपण कॉम बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं.